नमस्कार. उद्या आहे 7 जानेवारी 2026 आणि उद्या आहे झेडपीचं इलेक्शन. तर आपण बघतो सध्या की येत्या 8-10 दिवसापासून खूप सारा असा प्रचार चालू होता. पक्षाचे असो किंवा अपक्ष असो असे विविध सध्या प्रचार चालू होता आणि घरामध्ये असे पॉम्पलेट प्रत्येकाच्या घरामध्ये पॉम्पलेट्स असले आहे सध्या इलेक्शनचे. आणि जरी उद्या इलेक्शन असला पण आजचा दिवस हा लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आणि उमेदवारांना त्यापेक्षाही मोठं असणार आहे. कारण की आजपासून सुरुवात होणार आहे झेडपीच्या इलेक्शनाचे पैसे वाटपाची. तर आज प्रत्येक माणूस पैसे घेण्याची वाट बघत आहोत. संध्याकाळी आपल्या हातामध्ये कधी पैसे येणार आहे, कधी माल येणार आहे. प्रत्येकजण एक साधारण आज वाट बघतो, याच्याकडून किती येईल, त्याच्याकडून किती येईल, अशी विविध आपण सध्या वाट बघत आहोत. तरी मला एक सांगायचं, तुम्हाला पैसे घ्यायचे असेल तर घ्या, हे तुमच्या मेंटॅलिटीनुसार. पण जेव्हा आपण पैसे घेतो, खरंच हे गावाचा विकास करतात का? हे पैसे कशासाठी वाटतात? म्हणजे खिशातून काढून आपण एखाद्याला देऊ का आपले स्वतःचे पैसे? तर हे पैसे देतात, त्यांच्या खिशातून हे पैसे देतात. पण जेवढे पैसे देतात ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने पैसे हे काढून घेतात. तर हे पैसे काढून कुठून घेतात हे उमेदवार? तर आपल्या गावाला विकासासाठी आलेल्या ज्या स्कीमा आहे, ह्या सगळ्या स्कीमा ह्या दाबून टाकतात आणि डायरेक्टली आपल्या खिशामध्ये ते पैसे कोट्यवधी पैसे असतात. तर असे 5 वर्ष ते नेहमी पैसे खातात. तर आपण एकदा विचार करा, हे 500-1000 रुपये हे 5 वर्षासाठी घेतात ते देतात. ते किती देतात? 500 किंवा 1000 रुपये मॅक्झिमम, किंवा 2000 रुपये खूप कॉम्पिटिशन असली तर देतात. तर हे पैसे 5 वर्षासाठी ते वापरतात. तर तुम्ही एक विचार करा, सध्याची परिस्थिती काय आहे. आज तुम्ही खेडेगाव बघा, खेडेगाव का सुधरत नाही? त्याच्यामागचं हेच कारण, राजकारणाचं कारण. ग्रामपंचायतमध्ये तर चालतंच, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, ह्या निवडणुकामध्ये सर्राट पैसे वाटले जातात. पण जो माणूस पैसे वाटतो तो गावाचा कधीच विकास करू शकत नाही, हा माझा शब्द आहे. कारण की कोणताही माणूस स्वतःचे पैसे वाटून गावाच्या विकासासाठी किंवा आपल्या तालुक्याच्या जिल्ह्यामधील काही विकास करण्यासाठी हा निवडून येत नाही. जो माणूस पैसे वाटतो तो कधीच डेव्हलपमेंट करू शकत नाही. किंवा जो माणूस आता तुमच्या घरी येतो आहे, आम्हाला इलेक्शन द्या, अमकं करा, तमकं करा, हे करू, ते करू, तुमच्या समस्या सॉल्व करू, अशा विविध गोष्ट सांगून जातो आहे आणि तुमच्या तोंडावर 1000-2000 रुपये फेकून जातो आहे. तर तो माणूस पुढील 5 वर्षापर्यंत तुमच्याकडे येणार नाही. तो पुन्हा 5 वर्षांनी येईल, पुन्हा तुमच्या तोंडावर 2000-1000 रुपये फेकून जाईल, पुन्हा 5 वर्षांनी. तर मला एकच विनंती आहे, उद्या आता 7 जानेवारी 2026 रोजी तर तुम्ही योग्य माणसाला पैसे द्या, वोटिंग द्या तुमचं. कारण की आज पैसे तर सगळेच जण वाटणार आहे. पण माझं ओपिनियन आहे, जो माणूस तुम्हाला पैसे वाटणार नाही किंवा जो माणूस सध्या नवीन आहे, उमेदवार आहे, त्याला तुम्ही संधी द्या ना. सध्या लोक काय करतात की जे जुने आहे किंवा 2-2, 3-3 पंचवार्षिक निवडून आले आहे किंवा ज्यांना राजकीय सपोर्ट आहे किंवा ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, असे लोकांना तुम्ही निवडून देतात. पण हे लोक काय करतात की पुन्हा पुन्हा पैसे खातात. आता तुम्ही एक विचार करा ना, तुमच्या गावामधील किंवा गटामधील जो असेल तो मागील पंचवार्षिकमध्ये कोणता उमेदवार होता? त्याने काही डेव्हलपमेंट केलं का? त्याच्या पाठीमागे कोणता उमेदवार होता? त्याने काही डेव्हलपमेंट केलं का? त्याच्या पाठीमागे कोणता उमेदवार होता? त्याने काही डेव्हलपमेंट केलं का? यापासून तुम्ही एक विचार करा की हे लोक फक्त पैसे देतात आणि तोंड गप्प करून जातात आपला. त्यामुळे जो माणसाला, लोकांना बोलायचा चान्स नसतो. तर हे 500-1000 रुपये तुम्ही आत्ता उडून टाकता आणि हे तुम्हाला फुकटचे पैसे मिळतील, तुम्हाला याचं महत्त्व नसणार. तुम्ही कुठेतरी तुमच्या घरातून 4-5 व्यक्ती असतील, तुम्हाला 5-6-10,000 मिळतील, कुठेतरी काहीतरी उडवून टाकतील, काहीतरी करता तुम्ही याचा उपयोग होणारच नाही, योग्य वापर याचा होणारच नाही. त्यामुळे तुम्ही पैसे घेतले तरी किती, मॅक्झिमम 2-3 दिवस खूप झाले उडवायला हे पैसे. तर 2-3 दिवसात सगळे फाफू होईल. असे कित्येक आपले आपण कमवलेले हजारो लाखो रुपये उडवून टाकतात आणि हे 1-2 हजार रुपयासाठी तुम्ही लाचार होऊ नका. कारण की आज गावाचा रस्ता आहे, कितीक प्रश्न असे गावामध्ये आज रस्ते नाही, प्यायला पाणी नाही, फिल्टर पाणी नाही, गावामध्ये नाल्याची व्यवस्था नाही, गावामध्ये केर कचरा जमा करण्याची व्यवस्था नाही, गावामध्ये लाईट नाही, फुटपाथाला लाईट नाही, फुटपाथ व्यवस्थित नाही, नाले नाही, असे विविध प्रश्न आहे गावामध्ये. तुम्हाला सांगू का, ह्या जे सदस्य अध्यक्ष असतात त्यांचे कोणते कोणते कामं असतात, खूप कामे असतात, आपल्याला माहीतसुद्धा नाही एवढे त्यांचे कामं असतात. आणि हे सगळे डायरेक्ट टेंडर काढून सँक्शन करून डायरेक्ट पैसे आपल्या खिशामध्ये घालतात. तर हा यांच्यामध्ये एक टेंडन्सी असतो. सांगायचा माझा हेतू एवढाच आहे की जरी तुम्ही एखाद्या उमेदवाराकडून पैसे घेत असाल, तुम्हाला घ्यायची तर घ्या, हा तुमचा प्रश्न आहे, नाही घ्यायची तर नका घेऊ, हाही तुमचा प्रश्न आहे. पण योग्य उमेदवाराला निवडून द्या. कारण की काय आहे, जोपर्यंत तुमच्या गटाला योग्य उमेदवार येत नाही, तर माझं एक स्वतःचं ओपिनियन आहे
मी देखील एक उच्च शिक्षित आहे. तुम्ही एकतर निवडून अशा व्यक्तीला जा जो उच्च शिक्षित आहे, किंवा दुसरं म्हणजे ज्याने तुम्हाला पैसे वाटले नाही. तिसरं म्हणजे जो असा उमेदवार आहे की ज्याचा सपोर्टला कोणताही पॉलिटिकल माणूस लीडर उभा नाही किंवा सपोर्ट नाही, अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. तो माणूस योग्यच 100% तुमच्या गटाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. पण अशा माणसाला जर तुम्ही निवडून दिला की ज्याच्यामागं त्यांनी पैसे वाटले, पॉलिटिकल सपोर्ट आहे, तर तो माणूस कधीच गावाचा विकास करू शकत नाही. हा माझा शब्द आहे, तुम्ही लिहून घ्या. जरी तुम्हाला कटू वाटत असेल, आज 1000-2000 रुपये तुम्हाला गोड वाटत असतील, पण पुढील परिस्थिती आहे तशीच राहणार आहे. आणि तुम्हाला आता 1000 रुपये देतील, पुढच्या पंचवार्षिकला 1000 देतील, त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला 1000 देतील. हा पैसा काय वाढणार नाही. महागाई वाढेल, सगळं वाढेल, पण हा पैसा वाढणार नाही. आणि हा पैसा 1-2 दिवसाच्या वर तुम्हाला टिकणार नाही. तर नक्की विचार करा. एक सुसज्ज चांगलं नागरिक म्हणून, आपल्या गावाचा विकास व्हावा म्हणून या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार कराल, मी आशा बाळगतो. आमच्या गावामध्ये माझ्यापर्यंत, आमच्या कुटुंबापर्यंत खूप लोक आले सध्या पैसे घेऊन. कुणी साड्या घेऊन आलं, कुणी वेगवेगळ्या वस्तू. आम्ही कधीच आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीला हात लावलेला नाही किंवा आम्ही घेतसुद्धा नाही. आणि बहुतेक स्थानिक लोकांना माहिती आहे की आम्ही कशालाच काही घेत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे लोक आता जास्त येत देखील नाही. तर तुम्ही देखील या गोष्टीचा विचार करा, योग्य उमेदवाराला मत द्या. कारण की तुम्ही जर सुसज्ज झालात तर आपलं एक वोटिंग खूप महत्त्वाचं असतो. तर तुम्हाला एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचा. कारण की लोकांमध्ये अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. कारण की पैशापुढे लोक विचार करत नाही. आज पैसे दिले की लोक म्हणतात, अरे त्याने आपल्याला पैसे दिलेले, आता वोटिंग द्यावालाच लागतं. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो, सध्या उमेदवार देखील एवढं इमोशनल करतो की तुमच्या मुलाबाळांची शपथ घ्या, तुमच्या आराध्य देवतांची शपथ घ्या, अशा शपथी घालून सध्या उमेदवार देखील सक्तीने मतदान करून घेत आहे. ही गोष्ट खूप खेदाची आहे सध्या. तर तुम्ही कोणापुढे लाचार होऊ नका, काही नका. 1000-2000 रुपये खूप दिवस पुरत नाही. आणि असे कित्येक आपले लाखो रुपये तुम्ही विचार करा, कित्येक आपले हप्त्याला, महिन्याला असे कित्येक लाखो रुपये जातात. तर या 1000-2000 रुपयासाठी कृपया लाचार होऊ नका आणि नक्की या गोष्टीचा विचार करा. धन्यवाद.